देखील त्यामुळे थोडंसं सहकार्य करा. आशुतोष जरा 20 मिनिटाचा अवधी द्या आता, कारण की बघा टावर्स थोडं देखील काम देखील करायचं आहे. फास्ट घ्या. गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज आपण पाहू शकता या वेळेला. रवी येतोय स्ट्रायकरला. बॅटर आपण पाहू शकता या वेळेला सूरज आणि साई आणि सूरज जोडी. रवी ओ पहिला चेंडू फटका चांगला आहे. मिडॉनवरनं चेंडू चालला या वेळेला वाईडिश लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक येतोय. खातं उघडलं या वेळेला आपण. तर स्ट्रायकरला साईला आपण पाहू शकता. नॉन स्ट्राईकला आता बॅटर आपण पाहू शकतो या वेळेला सूरज. सूरज आणि साई ही जोडी. रवी गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. तिसऱ्या फरी आपण दुसऱ्या फेरी तिसरी मॅच आपण पाहतोय. त्यानंतर ड्रॉ देखील शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पूल केलाय. पॉवर प्लेचा हा पॉवर पॅक फटका. स्क्वेअर लेग सीमारशा पार. चौकार. 5 धावा दाखल करते आपण पाहू शकता या वेळेला. SN परी क्रिकेट संघ आयोजित आपण SN परी चषक 20-25 दमदार आयोजन पाहतोय. गडी पाडवा उद्या देखील आपण बँक हॉलिडे 3 आल्यात सुट्ट्या. शनिवार रविवार सोमवार. रवी तू साई. ओ फटका चांगला आहे. डाऊन दी ग्राउंड मिड ऑफ वरून चेंडू चाललाय. लॉंग ऑफला वेगाने चाललाय. आउटफील्ड पास आहे. चेंडू सीमारशा पार. चौकार. विशाल काय शोधतायत? पाणी 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 द्या पाणी द्या. नाही मिळेल मिळेल मिळेल. पाणी आहेत. अमीन शेख आहेत तर सर्वांना पाणी मिळेल. कोल्ड्रिंक मिळेल. रवी राईट आर्म राहून तिकडे मारा करतोय. सगळा साई. हो वाईड यॉर्करचा वापर केलाय. खूप चांगला चेंडू होता या वेळेला. साई आणि सूरजी मैदानात जोडी. 9 धावा दाखल करते आपण पाहू शकता. सिद्धिविनायक युनायटेड संघ. हवेमध्ये या वेळेला लॉफ्टेड ड्राईव्ह बघायलाय. चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चाललाय. सीमा रेषा पार. चौकार. 13 धावा दाखल करते आपण पाहू शकता. बघा विड विकेट झालाय का बघा जरा चेक करा. 1 मिनिट चेक केला जाईल. जरा ग्रे कलरची वॅगनर कोणाची बघा जरा बाजूला करायची ती. बद्री तुमची आहे का बद्री? हा जरा बाजूला करा. काच चमकते बघा समोरच. कल्लू बद्री त्यामध्ये जर चहा आणला असता तरी चालला असता तुम्ही. जरा व्यवस्थित पार करा. मॅच सुरू करा. मॅच सुरू करा. नॉट आउट आहे. 13 धावा दाखल करते लागल्यात. नॉट आउट आहे. बाबा चेक करा ना तुम्ही. अरे सांग नाहीये हिट विकेट. बघा जरा चेक करा. हवे नाही आओ. नाही लागला पायर. बघा आता पेर पण नाही लागला आणि पाय पण नाही लागला. आता काय सांगू. अनिल अडव जरा आपण नितीन काळेशी संपर्क साधा. रवी गोलंदाजी मार्ग चिठ्ठ्या तयार करा. संदीप खाडे जरा आपण रवीशी संपर्क साधा. अनिलशी संपर्क साधा. अनिल अडवशी. रवी गोलंदाजी मार्ग टाकला. साई ऑन साइडला टर्न केलाय. स्क्वेअर लेग रिजन मधनं चेंडू वेगाने सीमारशा पार. चौकार. साई जबरदस्त बॅटिंग करतोय आज. साईने अक्षरशः दिवस गाजवलाय. 17 धावा दाखल करते लागल्यात. NDC पक्ष सिद्धिविनायक युनायटेड संघ आपण तर बॅटिंग करतोय.
17 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दमदार सुरुवात. संदीप खाडे जरा 1 मिनिट लवकर यायचंय. संदीप खाडे पाणी आलेलं आहे बघा. चला चला गोलंदाजी मार्कवर येतोय. कल्लू येतोय. कल्लू बद्री त्रिमूर्तीची 2 खेळाडू जबरदस्त आहेत. अष्टपैलू खेळाडू. 17 धावा. हो चांगला चेंडू होता या बेला. कॉडब्यांचं अपील केलं आहे. नाही कॉडब्यांचं अपील तुम्ही मेन पंचांकडे करा. डॉट चेंडूची समाप्ती. संख्या 17. कल्लू गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतोय. सकाळ सूरज डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून खेळायचा. बॅटची काढा. बॅटर बाद. कल्लूला यश मिळतंय. चला नवीन बॅटर लगेच पाठवायचंय. सतरा धावा धावफलकती लागल्यात. चला बॅटर लवकर येऊ दे. बॅटर कोण आहे? सूरज बाद झाला. आता कोण बॅटर आलाय पाहायचंय. बॅटर कोण आहे? साई जरा मला बॅटरचं नाव सांगा. उमेश. कल्लू लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतोय. ओ चांगला चेंडू पडलाय. तर टेकअप झाला बघा. शरीरापाशी आलेला पूर्णपणे हा तोंडापर्यंत चेंडू उसळी घेतला गेला. सॉफ्टेनने फक्त चेंडूला दिशा दिली. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्यात आपण 18 धावा धावफलकती लागल्यात. अध्यक्ष चषकाची मेगा फायनल देखील आपण पाहायला मिळेल. तर सर्व मॅचेस 4 षटकांचे आहेत. कोणता खेळाडू FZ बाईकवर जाईल 40+चा, कोणत्या खेळाडूला रेग्युलरची बाईक मिळेल. HF होंडा हिरो. कल्लू तो साई. हो बॅकपट गेला. पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चालला यावेळेला. क्षेत्र लॉंग ऑफ वरून चेंडूला फीड करतोय. 2 धावा कंप्लीट केले आहेत. धावसंख्या धावफलकते पण पाहू शकता यावेळेला 20 धावा धावफलकती लागल्यात. कल्लू तो साईने जबरदस्त इम्प्रेसिव्ह बॅटिंग केली. ओ हवेमध्ये चेंडू. मिडॉनला क्षेत्ररक्षक नाहीये. कल्लू तेच सांगतात चेंडूवरती या. 2 धावा वाचल्या असता विकेट मिळाला असता. धावसंख्या धावफलकती 22. धावा धावफलकती. कल्लू तो साई. फुलटॉस होता यावेळेला. 1 धाव मिळते. दुसरी धाव देखील मिळते. 95 खून करता स्क्वेअरची. एकूण 3 धावा मिळणार आहेत. येणारा चेंडू फ्रीट म्हणजे एकूण 3 धावा. 25 धावा झाल्या. 25 धावा. कल्लू लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारतो. फ्रीटचा चेंडू. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू ऑन साइडला टर्न केलाय. फाईन लेगला चेंडू वेगाने निघून जातो सीमारच्या पार. चौकार. 29 धावा 12 आल्या या षटकामध्ये. षटक संपलंय. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सिद्धिविनायक रियुनायटेड संघ चांगली बॅटिंग करतोय. नाही पाणी फक्त प्यायलाच नाही बघा. बरेचसे खेळाडू तोंडावर देखील पाणी मारतात. हात धुतायत. असं करू नका. नाही सूचना आम्ही करायच्या नाहीत. विशाल पण सूचना कराव्या लागतात. चला चला फास्ट घ्या. 29 पाण्याची मागणी केली का?
एक पाण्याची बॉटल पंचाकडे लगेच द्या, लवकर लवकर. शुभम बघा ना किती आरामात धावतोय, जणू काय पायाला स्प्रिंग लावल्यात. थांबा शुभम, पाण्याची बाटली घेऊन या. चला पंचांकडे पाणी देऊन ठेवून द्यायचंय. मोहित आलंय. मोहित गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईकला उमेशला आपण पाहू शकता. वैयक्तिक पहिलं संघाचं 30 षटक घेऊन येतोय. ओ चांगला चेंडू, फुल एंड डिलिव्हरचा चेंडू वेगाने निघून जातोय. डॉट चेंडूची समाप्ती होते. सुरुवात चांगली करतोय आपण इथं मोहित. राईट आर्म राऊंड द गड्डा मारा करतोय. वाऱ्याचा देखील आता वेग वाढलाय, संध्याकाळचं वातावरण होत चाललंय. हो अजून एक आपण डॉट चेंडू झाला असता पण यष्टीरक्षकाकडून चूक होते. कल्लू मात्र चेंडू फीड करणार, फाईंडले तसे तसे चेंडूला फीड करतोय. 1 धाव धाव सगळ्यात 30. 3 संघामध्ये ड्रॉ केला जाणार आहे. इथून जो संघ विजय होईल, साई कृपा, वाल्मिक, आणि इथून जो संघ जिंके त्यामध्ये ड्रॉ केला जाणार आहे. तीस धावा. मोहित गोलंदाजी मार्कवर, टाकला साई. ओ वाईड यॉर्करचा वापर केला या वेळेला. चांगली गोलंदाजी मोहितच्या माध्यमातून, कारण साई सारख्या बॅटरला डॉट चेंडू फेकणं म्हणजे फार जिगरी. मोहित साई ओ बॅक पड गेलाय, पंच केला या वेळेला. डिपेक्स टाकावाला चेंडू वेगाने चाललाय, क्षेत्ररक्षक येतोय. गुड थ्रो. संख्यात प्रगती 32. अमोल तायडे यांचं आगमन होतं, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. अमोल खरात यांचं आगमन होतं, नाही आम्हाला जानकारी दिली. ओ उडवला चेंडू, मिड विकेटला झेलची शक्यता. ओ हो ट्राय काय केले बघा, प्रयत्न आवडला असेल तर टाळ्या होऊन जाते. जरा जबरदस्त प्रयत्न केलेत मिड विकेटला, खूप चांगले प्रयत्न केले. टाळ्या होऊन जाते जरा खेळाडूसाठी. नाही चौकार गेला, नितीन आपण सांगितले चौकार गेला, पण टाळ्या वाजवा. ट्राय खूप, अंपरने देखील सांगितलंय, आम्ही देखील सांगितलं की चौकारच गेलाय. 36 धावा. तर अमीन भाई यांना विनंती करतोय आपण सन्मान देखील आपण घेऊया. आनंद पवार यांचं देखील आगमन, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. उंच उडवलाय, झेलची शक्यता आहे. कल्लू नाही, बद्रीला झेल होता, हा झेल बद्रीला होता. नाही बद्री आधी झेल कॉल दिला होता बद्रींनी. 2 धाव मिळतात, धाव संख्या 38. तर अमीन भाई यांना विनंती करतोय, अमोल खराड यांचा आपण सन्मान करायचा आहे. अमीन भाईच्या शुभ हस्ते आपण अमोलचा सन्मान करूया. अमोल खराडचा सन्मान आपण करूया. मायेची प्रेमाची उबदारशाली या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मान केलं. नाही 2 जीवदान मिळाले साईला. हा तर झेल मला वाटतं बद्रीने पकडण्यालाच पाहिजे होता. श्रेयस मला वाटतं कॉमेंट्री शिकायचं आहे त्याला. नको बाबा, आता भरपूर कॉमेंटेटर आहेत आणि मग 500 बसनं स्टार्ट करायला लागेल. ना हल्ली तसंच चालू आहे. कमी तिथे आम्ही, नाही तर मग फोन करायला लागतं अजयकांना, मग मी येतो, मग ते बोलले. चला चला फास्ट घ्या जरा. अंतिम षटक कोण घेऊन येतो पाहिजे आता? राकेश येतोय, राकेश साळुंके. अनंत पवार यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. राकेश हवे ते चेंडू, क्षेत्ररक्षक मात्र दूरवर स्क्वेअर लागला. 1 धाव मिळते, धाव संख्या धाव फक्त 39. तर आपण तर अमोल खरात यांच्या शुभ हस्ते आपण तर
अनंत पवार यांचा सन्मान करतोय आपण. 39 धावा. राकेश गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेनला बॅटर आपण पाहू शकता या बेला. साईला आपण पाहू शकता. हो स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून चेंडूला काढायचं होतं या बेला. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगलं क्रिकेट बघायला मिळतंय. खूप चांगलं क्रिकेट बघायला मिळतंय राकेशच्या माध्यमातून. 2 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला जरा लवकर लवकर लवकर. राकेश लेफ्ट हँड राऊंड तिकडे मारा करतोय. ऑन साईडला टर्न केलाय. मिड विकेटला चेंडू वेगाने चाललाय. तसे डीप मधनं आलाय. बॅटर बाद. उमेश बाद होतोय. चाळीस धावा. नवीन बॅटर आहे तो याला आपण पाहू शकता. मोहित बॅटर कोण आहे? ओमकार आलाय. राकेश टू साई. 3 चेंडूचा खेळ बाकी नाही. चांगली गोलंदाजी केली राकेशने आतापर्यंत. लेफ्ट हँड राऊंड तिकडनं मारा करतोय. ओ जबरदस्त गोलंदाजी. काय वेग आहे. प्रचंड वेगाने गोलंदाजी केली जाते. बॅटर पॅड बंद चेंडू निघून जातं या वेळेला. खूप चांगली गोलंदाजी राकेशच्या माध्यमातून. 2 चेंडूचा खेळ बाकी. 40 धावा झाल्यात सिद्धिविनायक रियुनायटेड संघाच्या. हो चांगला चेंडू चांगला चेंडू. इथे विकेट मिळतो का पाहायचंय. एकच धाव. धावसंख्येत अपलगती 41. चांगली गोलंदाजी करतो या षटकामध्ये. अंतिम षटक स्लोगरचा हाणामारीचा षटक. काय गोलंदाजी केली बघा राकेशने. फक्त आणि फक्त धावा दिल्या आतापर्यंत. 3 धावा दिल्यात. लाजवाब गोलंदाजी. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकतो. ओमकारला आपण पाहू शकता. अंतिम चेंडू. हा चेंडू या 45 झाल्यात. 46चं लक्ष. तर यानंतर ड्रॉ देखील आपण करणार आहोत. चला सामना सुरू होईल तर या ऐकूया नितीन गायनेंचा समालोचक. हॅलो. पक्ष खरात यांचा सत्कार करतील अनंत पवार यांच्या शुभ हस्ते पण सन्मान करूया. सेहेचाळीसचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी मैदानात पाठवा. चला सलामी जोडी लगेच पाठवायची. एनडीसीसी बॅट्समन पाठवा लगेच. याच मैदानामध्ये डे नाईट चषक स्पर्धा मला पाहायला मिळणार आहे. पिंपळादेवी चषक बालाजी मित्रमंडळ मनपाडा 40+ आयोजित. मोहित आणि रवी सलामी जोडी आपण पाहतोय. रवी पवार आणि मोहितला तुम्ही पाहतायत
46चा पाठलाग करायचा यानंतर ड्रॉ होईल सेमीफायनल फायनल. काल पण होता मी पहिले 3 दिवस गेलो काल नाही गेलो माझा मी नाही नाही मला 3 दिवस सांगितलं ना माझा शॉर्ट पहिलेच डन करतात. करणला 2 दिवस सांगितलं बाबूला 2 दिवस मग आपल्याला कॉल करणार पहिले मला झालं ना पण मी इथे होतो ना मग मी बोललो संध्याकाळी येऊ शकतो ते बोलले चालेल. असं बरं झालं बालूची गाडी नाही आलो मी बालू आम्ही एकच गाडी आणतो पण बालू नंतर आला माझ्या मी पहिला आलो. सामन्याला होती सुरुवात. पहिलाच बॉल 46 टार्गेट या मॅच मध्ये एनडीसीसी संघासमोर आपण पाहतो आणि पहिला बॉल डॉट आलाय गोलंदाज सागर. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा सागरने चांगली गोलंदाजी केली होती. दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित राहायचे साई कृपा आणि वाल्मिक 11 दोन्ही टीमच्या कॅप्टनने ड्रॉ साठी उपस्थित राहायचे लवकरात लवकर. सागर शॉर्ट प्लेनचा बॉल होता. मोहितने हा बॉल पाठवून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरून सीमा रेषेच्या बाहेर सिक्सर. सांगितली मध्ये भाई छोटी क्रिकेट आहे असं नाही. ऑन साइडला खेळायचं होतं चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची ते समाप्ती. पहिला बॉल डॉट नंतर षटकार पुन्हा डॉट टार्गेट 46. क्लीन बॉल क्रॉस द लाईन खेळायचं होतं मोहितला. त्रिफळाचीत झालेत. षटकार आल्यानंतर डॉट आल्याने आता विकेट आली ती सागरच्या खात्यामध्ये. चला ड्रॉ साठी उपस्थित राहा साई कृपा आणि वाल्मिक दोन्ही टीमचे कॅप्टन बद्री आलेत बॅटिंग करण्यासाठी. वाल्मिक 11ने सुद्धा 2 सामने जिंकलेत. गोलंदाज सागरने विकेट घेतली. नवीन फलंदाज बद्री यादव येत आहेत. टॉस बॉल होता टायमिंग करू शकले नाहीये. शॉर्ट मिड विकेटला सिंगल मिळाली बद्रीच्या खात्यामध्ये. 5 बॉलमध्ये सागरने 7 धावा खर्च केलेत. एक मोहितची विकेट त्याने घेतली या मॅच मध्ये. त्यामुळे चांगला खेळ आतापर्यंत राहिला या मॅच मध्ये. आपण पाहिलं तर रियुनायटेड सिद्धिविनायक या संघाचा. पुढचा बॉल सागर स्वीपचा लाजवाब फटका रवीच्या बॅटमधनं स्क्वेअर लेगला बीट करून सीमारेषेच्या बाहेर चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झाल्यात 11. चला मॅच लगेच सुरू करा. अजून 2 मॅचेस आहेत सेमीफायनल फायनल. तुम्ही घाई करा. 11 धावा झालेले आहेत. 18 बॉलमध्ये 35 अजूनही करायचे आहेत. बॉलची मागणी करण्यात आलेली आहे. नवीन बॉल का जुना? आशुतोष चला फिल्डरने या.
तो बॉल मिळाला तर तुम्हाला देण्यात येईल, लक्षात घ्या. 18 बॉल 35 या मॅच मध्ये अजूनही करायचे. दुसरं षटक घेऊन त्यात गोलंदाज अमित सागल यांचे बंधुराज, ओमकार यांचे बंधुराज. पहिलाच बॉल बद्रीसाठी लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. मॅच बॉल मला वाटतं आलाय आशुतोष. त्यावेळी ते प्रेक्षकांचाही धन्यवाद, खेळाडूंचा धन्यवाद. 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 34 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. 17 चेंडू 34 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. रवी जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत कधी त्या मॅचला कलाट नाही देतील. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 1+1 2 धावा मिळतील. 17 बॉल 32 या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. 17 चेंडू 32 धावा. अमितला कमबॅक करावा लागेल कारण 17 बॉल 32 आहेत. विकेट घ्याव्या लागतील. दोन धावा इथे वेगाने पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन विकेट रवी आणि बद्रीमध्ये. 16 धावा झाल्या. 30 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 16. बद्रीला प्रत्येक षटकाला 200. विजय सोळसकर यांच्याकडनं आणि फारखे अपील करताय. डॉट बॉल 15 बॉल 30. विजय सोळसकर यांच्या NDCC जर सामना जिंकला तर 2000 रुपये दिले जातील. विजय सोलस्कर यांच्याकडनं. टीम जिंकली तर टीमसाठी 15 बॉल 30 अजूनही करायचे आहेत NDCC संघाला या मॅच मध्ये. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले. गॅप भरपूर मोठी आहे मात्र हेमान वेगाने आलेत. एकच धाव मिळाली. चांगली फिल्डिंग. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 29 रन्स करायचे आहेत. रवीला माहिती आहे शेवटपर्यंत जर मैदानात थांबलो तर धावा बनतील. 14 बॉल 29 ची गरज असताना रवी पवारने हा बॉल पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. 13 बॉल 23 शेवटचा बॉल शिल्लक आहे. तेरा बॉल 23. रवी पवारला माहिती आहे या बॉलवरती चौकार षटकार हवाय कारण 29 राहिल्या होत्या 14 बॉल मध्ये. आता 13 बॉल मध्ये 23 NDCC संघाला करायच्या या मॅच मध्ये. पुढचा बॉल शेवटचा बॉल. शेवटचा बॉल जाईल मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. रवी पवार ऑन फायर. सिक्सर. 12 बॉल 17 ची गरज. चला मॅच लगेच सुरू करायची. 12 चेंडू 17 धावांची गरज. रवी पवार 2 षटकाराने या मॅचची थोडीशी हवा काढली. मात्र अजूनही मॅच संपली नाहीये. 12 बॉल 17 अजूनही करायचे आहेत. आने वाले 12 गेंदे 17 रनों की जरूरत. साई आलेत गोलंदाजी करण्यासाठी. बारा चेंडू 17 धावांची गरज. रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न होता बद्रीचा. 11 बॉल 16 या मॅच मध्ये आता करायचे आहेत NDCC संघाला. रवीने बॅक टू बॅक 2 षटकार मारलेत. त्यामुळे अजून एक षटकार आला तर आयोजकांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि हा कव्हरच्या दिशेने चेंडूला पाठवून दिलाय. शॉट ऑफ द डे. सीमारेषेच्या बाहेर चौकार. 10 चेंडू आणि आता फक्त 12 धावांची गरज आहे. दहा चेंडू 12 धावांची गरज. साईच्या विरोधात चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळाला कारण माहिती रवीला षटकार पेक्षा चौकारी महत्वाचा आहे आणि गॅपच त्यांनी शोधून काढली. 10 बॉल 12 करायचे आहेत.
चला दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित राहायचे, साई कृपा आणि वाल्मिकी 11. वाल्मिकी 11 चे कॅप्टन लवकर या. धावा 6 मिळतील. षटकार. काय बॅटिंग करतात रवी चौकार आहे का? ओके. 8 धावांची आता गरज आहे या मॅच मध्ये. 9 चेंडू 38 धावा झालेल्या आहेत. 46 टार्गेट होतं. 8 धावांची अजून गरज आहे. चेंडू 9 शिल्लक आहेत. आता मात्र असं वाटतंय मॅच सोडली की काय रियुनायटेड सिद्धिविनायक या टीमने. आता क्रिकेट आहे. पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता रवी पवारचा. डॉट बॉल. 8 बॉल 8 ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. चला कॅप्टन उपस्थित राहायचे. वाल्मिकी 11 आणि साई कृपा. या मॅच नंतर लगेच ड्रॉ होईल आणि लगेच टॉस सुद्धा होईल सेमीफायनलचा. बॅकफुटला गेले. जागा बनवली. चेंडूला पाठवून दिलाय पॉइंटच्या दिशेने. सीमारेषेच्या बाहेर चौकार. 7 बॉल 4 ची गरज. विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना एनडीसीसी हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. 7 चेंडू 4 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. जबरदस्त बॅटिंग करत असताना रवी पवार. रवी पवारची पॉवर तुम्हाला पाहायला मिळाली. 3 चौकार 2 षटकार 4 चौकार. आणि मॅच झाली फिनिश. रवी पवारने हा सामना जिंकून दिलाय. तो एनडीसीसी या टीमला 3च ओव्हर मध्ये मॅच जिंकली. त्याबद्दल अभिनंदन. आता लगेचच होईल ड्रॉ. मॅन ऑफ द मॅच रवी पवार. रवी पवार या लगेचच मॅन ऑफ द मॅच. चला तिन्ही कॅप्टन या. साई कृपा, वाल्मिकी 11 आणि एनडीसीसी.